प्राईम टाईमच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे मुंबईत सीबीआयची छापेमारी सुरू झालेली आहे। युनियन बँक ऑफ इंडिया घोटाळा प्रकरणासंदर्भात ही छापेमारी होत असल्याचं कळत आहे। छोट्या शकीलच्या जवळच्या लोकांवर छापे टाकण्यात येत आहेत। तब्बल 40 कोटींची पेंटिंगही या ठिकाणाहून जप्त करण्यात आल्याचं कळत आहे। सीबीआयच्या छाप्यात मोठा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची मोठी बातमी। विवेक गुप्ता आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। विवेक, सीबीआयने मुंबईमध्ये छापेमारीला सुरुवात केलेली आहे, काय या क्षणाला त्या संदर्भातले अपडेट्स आहेत? देखिए, आपको बताना चाहेंगे कि सीबीआई की मुंबई में आज बड़ी छापेमारी हो रही है और ये छापेमारी छोटा शकील के जो क्लोज एसोसिएट है उनके घर और उनके दफ्तरों में हो रही है। आपको बताना चाहेंगे कि कॉर्पोरेशन बैंक घोटाला जिसमें 17 बैंक एक साथ इन्वॉल्व थे और उस बैंक को यूनियन बैंक ऑफ इंडिया लीड कर रहा था और उन बैंकों ने तकरीबन 35,000 करोड़ का जो लोन दिया था और जांच में पता चला कि ये जो 35,000 करोड़ का लोन है वो फर्जी कंपनी और फर्जी दस्तावेज से लोगों को दिए गए हैं, जिनमें से दीवान ग्रुप्स ऑफ कंपनी भी शामिल जिसने लोन लिया था। उसी मामले में अब सीबीआई ने जांच कर रही है और सीबीआई ने आज मुंबई के अलग अलग इलाकों में छापेमारी की है। उसी छापेमारी के दौरान जो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम को जो राइट हैंड माना जाता है छोटा शकील, उसके करीबियों की अभी छापेमारी चल रही है। बरं, या छापेमारी दरम्यान कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी समोर आल्या दिसून येत आहेत? छापेमारी दरम्यान एक पेंटिंगही जप्त केल्याचं कळत आहे। विवेक, देखिए, इस पूरे मामले में सीबीआई ने जो खुलासा किया है और इस छापेमारी के दौरान उन्हें तकरीबन विदेशी स्ट्रक्चर और पेंटिंग मिले हैं जिसकी इंटरनेशनल वैल्यू तकरीबन 40 करोड़ रुपए बताई जा रही है। सीबीआई ने उस पेंटिंग और स्ट्रक्चर को भी जब्त कर लिया है और अभी भी ये छापेमारी जारी है और सीबीआई सूत्रों का मानना है कि देर रात तक और भी प्रॉपर्टीज और जो जिनके घर पे छापेमारी चल रही है वहां से कुछ और सामान। नक्कीच धन्यवाद विवेक, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईमध्ये सीबीआयनं छापेमारीला सुरुवात केलेली आहे। युनियन बँक ऑफ इंडिया घोटाळा प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। छोटा शकीलच्या जवळच्या लोकांवरही छापे टाकण्यात आल्याचं कळत आहे। 30 जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती। आषाढीपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशाही चर्चा होत्या, मात्र आषाढीपूर्वी हा विस्तार होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती असून उद्या संध्याकाळी ते पुण्याला परततील आणि त्यानंतर ते पंढरपूरला आषाढी एकादशीच्या पूजेसाठी रवाना होणार आहेत आणि त्यामुळे आषाढी एकादशीनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचंही दिसून येत आहे। आणि या संदर्भातले थेट अपडेट्स आपण आमचे प्रशांत लीला रामदास जे प्रतिनिधी दिल्लीहून ते आपल्यासोबत या क्षणाला जोडले जातात, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। प्रशांत, यावेळेला मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, मात्र मंत्रिमंडळ विस्तार हा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। काय या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्यापर्यंत येते? प्रशांत, महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले। जिथे मी उभा आहे सध्या हे तेच महाराज सदन आहे आणि या समोरच्या गेटमधून थोड्या वेळात होऊ शकतं एकनाथ शिंदे बाहेर पडतील। ते थेट तिथून 6 कृष्ण मेमन मार्ग इथं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती 6 कृष्ण मेमन मार्गावरती थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस जे आहे उपमुख्यमंत्री ते इथून निघालेले आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदे जाणार आहे। त्यामुळे मुंबईवरून जरी दोघे जण सोबत आले असेल, एकाच विमानाने दिल्लीत आले, पण त्यानंतर हे ज्या पद्धतीने माहिती मिळते की ज्या पद्धतीने माहिती मिळते की आता इथे समोर जर बघितलं या गेटमधून ते बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे की एकनाथ शिंदे आता थोड्याच वेळात येणार आहे आणि एकनाथ शिंदे सोबत जर बघितलं देवेंद्र फडणवीस नसणार, कारण देवेंद्र फडणवीस इथून बाहेर पडलेले आहे आणि ते 1 तासानंतर पुन्हा महाराष्ट्र सदनात येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। समोर जे गेट दिसतं याच गेटमधून एकनाथ शिंदे बाहेर पडणार आणि ते थेट 6 कृष्ण मेमन मार्ग जे शासकीय निवासस्थान आहे अमित शहा यांच्या निवासस्थानी ते पोहोचणार असल्याची माहिती आहे। सोबतच ज्या पद्धतीने उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 4:30 वाजता ते भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने माहिती मिळते की एक तर उद्या 4:30 वाजता भेट घेण्यात आणि ज्या पद्धतीने आपण जसं स्पष्ट उल्लेख केला की मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो आषाढीनंतरच होईल अशा प्रकारच्या सूत्रांची माहिती आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे एक महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस या दोघेही जर मुंबईतून सोबत आले असेल तर सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस बाहेर पडले
त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांची गाडी देखील लागलेली आहे। ही जी मागे गाडी दिसते आपल्याला, ही एकनाथ शिंदेची गाडी आहे। याच गाडीने ते आता ज्या पद्धतीची माहिती आहे की ते एकनाथ शिंदे इथून थोड्या क्षणात, काही क्षणात इथून नक्कीच, अमित शहा प्रशांत. यांच्या निवासस्थानी जातील। त्यासोबतच जर बघितलं तर त्याची JP नड्डा यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे। जवळपास 5 बुके त्यांच्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेले आहे। 5 बुक्यांपैकी एक बुके अमित शहा, दुसरा बुके JP नड्डा, अजून 3 बुके आहेत। ज्या 3 लोकांची नावे अजून पुढे आलेली नाही आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे, चर्चा, बैठकी, त्या बैठकींची पहिली बैठक ही अमित शहासोबत होणार आहे। त्यावेळेस त्या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील बरं. उपस्थित राहणार आहे। बरोबर आहे प्रशांत, तुम्ही सगळे अपडेट्स पोहोचवतायत। मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाल्यानंतर पहिलीच भेट आहे, पहिलीच दिल्लीवारी आहे एकनाथ शिंदे यांची। एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पुढच्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुणाकुणाच्या नावांची चर्चा असू शकते, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला किती स्थान मिळू शकते, याविषयी दिल्लीमध्ये काही घडामोडी सुरू आहेत का प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं विशाल, ज्या पद्धतीने माहिती मिळते, ह्या आजची जी बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये खास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्रिपद द्यायचे आणि भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये किती मंत्री येईल, या संदर्भात एक आकडा निश्चितपणे ठरवण्यात येणार आहे आजच्या या बैठकीच्या माध्यमातून। कारण की या संपूर्ण जे ऑपरेशन झालं होतं, त्या ऑपरेशनचं लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अमित शहा आणि JP नड्डा या तीन व्यक्तींच्या माध्यमातून हे संपूर्ण ऑपरेशन झालं होतं, ज्यावेळेस बंड करण्यात आला होता एकनाथ शिंदे यांनी। आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते, जवळपास 12 मंत्रिपद हे साधारणतः एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। काही महत्त्वाचे व्यक्ती देखील त्यांना भेटायला येत आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की कायदेशीर व्यक्ती देखील जे आहे, ते देखील कायदेशीर तज्ज्ञ देखील जे आहे ते इथे महाराष्ट्रात येणार आहे। ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसची भेट घेतील। पण देवेंद्र फडणवीस काही क्षणापूर्वी बाहेर पडले आणि 1 तासानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात परततील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बरोबर आहे, दिल्लीतल्या या सर्व घडामोडींवरती प्रशांत आपली नजर अशाच प्रकारे असू द्या। न्यूज 18 लोकमतच्या प्रत्येक बातमीपत्रातून या संदर्भातले ताजे अपडेट्स आपण राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवू। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेत आहेत। शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस काही वेळांपूर्वीच दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही पोहोचले आणि त्यानंतर काही वेळातच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतानाचं देखील आपण पाहिलेलं आहे। मात्र या भेटीदरम्यान अमित शहांसोबत झालेली जी भेट आहे ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची वेगवेगळी झाल्याचं देखील आपल्याला कळत आहे। प्रधानमंत्री महोदयांना सदिच्छा भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत। त्यांची भेट घेणार आहोत आणि बाकी चर्चाही करणार आहोत। बाकी चर्चा आणि ते आपल्याला सगळ्या गोष्टी समजतीलच। आज आणि उद्यामध्ये प्रधानमंत्री महोदयांची, गृहमंत्री महोदयांची, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असतील त्यांची भेट घेणार आहोत। आम्हाला न्यायव्यवस्थेवर, कोर्टावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही कायद्याने, शेवटी लोकशाहीमध्ये घटना, कायदा, नियम याच्यावर आधारितच न्यायव्यवस्था निर्णय देत असते। त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण कायद्याने जे काही करायला पाहिजे होतं, घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। तर इकडे महाराष्ट्रात मात्र हिम्मत असेल तर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका घ्या अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं। निवडणुका घ्या, जो चुकला असेल त्याला जनता घरी बसवेल, जनता देईल तो निर्णय मान्य असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। रस्त्यावरची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना वेगळी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। ज्यांनी आदित्य ठाकरेंना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी ठाकरे घराण्यावर टीका केली, त्यांच्या विरोधात बंडखोर आमदार का बोलले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। धनुष्यबाण, मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे, घटनेमध्ये आहे, त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही। पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत, तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात। देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व, लोकशाहीचं भविष्य किती काळ टिकणार आहे, आपली लोकशाही किती मजबूत राहणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली राज्यघटना जी आहे त्या घटनेनुसार या देशातला कारभार यापुढे होणार आहे की नाही,
हे ठरवणारा आणि देशाच्याच एकूण पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा असा हा निकाल असणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक, परत सांगतो हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू, भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत, 1000 कोटी 2000 कोटी मला नाही माहीत, 3000 कोटी, हे फुकटात झालं असतं. शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय आहे याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं. अगदी साधी, मग त्याचा मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली. आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच, मी होता म्हणणार नाही. कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत. आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही. की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा डोळे नसलेला दृष्टीहीन धृतराष्ट्र नाही. त्याच्यामुळे पुढे काय होणार अनेक प्रश्न आहेत, पण एकाच प्रश्नाचं उत्तर हे जनता अपेक्षा त्यांच्याकडनं करते, ते त्यांनी खरं द्यावं की एवढं सगळं देऊन साधी साधी माणसं यांना साध्या माणसांनी शिवसेनेनी एवढं मोठे पद दिल्यानंतर सुद्धा असे का वागलात याचं उत्तर आज तरी मला न वाटत ना जनतेकडे ना त्यांच्याकडे. सत्तेवर येताच शिंदे सरकारनं एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली. तसंच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मात्र आता शिवसेनेनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे. राज्य सरकारच्या निर्मितीलाच कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. एकीकडे शिंदे सरकारमधल्या नेत्यांना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांची भिस्त आता सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेलाच सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. त्यांनी शुक्रवारी आणखी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. यामध्ये राज्यपालांनी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या वैधतेलाच आव्हान दिलंय. तसंच बंडखोर आमदारांनी आपला गट इतर कोणत्याही पक्षात विलीन केलेला नसल्यामुळे ते अपात्र असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांनी घ्यायला लावणं हे बेकायदेशीर आहे. खरं तर शिंदे सरकारच्या स्थापनेपूर्वीच 16 आमदारांच्या निलंबनाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाकडून महाविकास आघाडीला कोणताही दिलासा मिळालेला नव्हता. एकीकडे आमदारांच्या निलंबनाचं प्रकरण प्रलंबित असताना राज्यपालांच्या आदेशावरून विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात आलेलं होतं. तसंच त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही घेण्यात आली. याच अधिवेशनात शिंदे सरकारनं विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करून नव्या सरकारची स्थापनाही केली. आमदारांच्या निलंबनाचं हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली गेली. कोर्टाच्या सुनावणी आधीच ही सगळी प्रक्रिया पार पडल्यामुळे शिवसेनेनं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दाद मागितलेली आहे. आता 11 जुलैला 16 आमदारांच्या निलंबनासह सर्वच मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निकालावर शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील फुटीवरून शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र या आरोपांच्या गदारोळात उद्धव ठाकरेंविषयी आपल्याला आदर असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून सांगितलं जात आहे. त्यावर आपल्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे बसलात असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना केलाय. एकनाथ संभाजी शिंदे शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष मात्र दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचं बघायला मिळतंय. दोन्ही बाजूने दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेतील बंडाचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर घणाघात केला.
ठाकरे कुटुंबाविषयी आपल्याला आदर असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना खडा सवालच विचारला. ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला, ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिणकस भाषेमध्ये म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात. ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारत आहात. तर हे प्रेम खरं का खोटं हे सुद्धा जनतेला आता कळू द्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही ठाकरे कुटुंब भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी केलेलं ट्विट हे वादात सापडलं. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर मात्र निशाणा साधला. मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या, माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केलं. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंविषयी वापरलेल्या या शब्दांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. ज्यावेळेला मला पहिल्यांदा मंत्री केलं त्यावेळेला त्यांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो, परंतु बरोबरची लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केले. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मला थोडी कॅबिनेट मतं मिळाली, त्यामधली पहिली बाळासाहेबांच्या सहकार्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांवर प्रेम करतो. कारण एकीकडे उद्धव ठाकरेंविषयी आदर असल्याच्या घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी केल्यात, तर दुसरीकडे मात्र त्याच वेळी भाजप नेत्यांकडून ठाकरे कुटुंबावर जहरी टीका केली जाते. आणि हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी फुटीर आमदारांना सवालच केला. तसंच पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्याचं प्रतिआव्हान सुद्धा दिलंय. मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक परत सांगतो, हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1000 कोटी 2000 कोटी मला नाही माहित 3000 कोटी हे फुकटात झालं असतं. शिवसेनेतील बंडाविषयी शिंदे गटातील आमदारांकडून वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. त्यामध्ये दोन्ही काँग्रेसशी केलेली आघाडी ही अनैसर्गिक होती. तसंच महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांची कोंडी होत असल्याचा दावा सुद्धा शिंदे गटाकडून केला जातोय. शिवसेना वाचवण्यासाठी हा उठाव असल्याचा प्रतिवाद शिंदे गटाकडून सुरू आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंनीही शिंदे गटाला घेरण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. किरीट सोमय्यांवरून शिंदे प्रणित शिवसेनेमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. किरीट सोमय्यांनी ज्या प्रताप सरनाईकांविरोधात रान उठवलं त्या प्रताप सरनाईकांनी सोमय्यांशी समेटाची भाषा सुरू केली आहे. मात्र बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मात्र किरीट सोमय्यांना कडक शब्दात इशारा दिलाय. किरीट सोमय्यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरेंबाबत काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं संजय गायकवाडांनी सुनावलंय. सरनाईक सोमय्यांबाबत सौम्य झालेले असताना गायकवाड मात्र किरीट यांच्याबाबत आक्रमक आहेत आणि त्यामुळे शिंदे गटातही धोरणात्मक एकजूट नाही का असा प्रश्न निर्माण झालाय. नाही की आता किरीट सोमय्यांनी असं समजायला नको की हे लोक शिवसेनेपासून जो काही दुसरा म्हणजे गट स्थापन आम्ही केला किंवा आम्ही शिवसेनाच आहोत, याचा अर्थ आमची बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याबद्दलची आमची काही निष्ठा संपली किंवा आम्ही त्यांना शिव्याशाप देऊन बाहेर पडलो असा अर्थ मुळीच त्यांनी लावू नये. आणि यापुढे भाजप सेना असं म्हणून आम्ही सरकारमध्ये काम करताना त्यांनी अशा प्रकारे ज्या पक्षामध्ये आम्ही घडलो त्या पक्षाच्या प्रमुखावर त्यांनी नाव ठेवणे असं विनम्र आव्हान त्यांना यापुढे आहे. नाहीतर आम्हाला काही सत्तेची पर्वा नाही, आम्ही असं काही खपून घेणार नाही. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेची पक्ष बांधणी करण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेवर असून मुंबईतल्या शिवसेना शाखेला भेट देत आहेत आणि यावेळी ते शिवसैनिकांशी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतानाही दिसले. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाणार आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की ही यात्रा कोणाच्या विरोधात नाहीये. नुसतं जो काही आमच्या सोबत आणि उद्धव साहेबांच्या सोबत जो धोका झालेला आहे, जिथे जिथे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, नागरिक आहेत, ज्यांचं उद्धव साहेबांवर प्रेम आहे, खरं प्रेम आहे, त्यांना नुसतं भेटतोय. ही काही राजकीय दौरा नसणार आहे, ना कोणाच्या विरुद्ध टीका टिप्पणी करण्यासाठी नाही, प्रेम लोकांचं सोबत घेण्यासाठी.
ठाणे नवी मुंबई नंतर आता कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेला धक्का बसलाय। कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाल्यात। कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेच्या 54 पैकी 40 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला। यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि युवा सेनेचे कार्यकर्तेही उपस्थित होते। विशेष म्हणजे ठाण्यात शिवसेनेच्या 66 नगरसेवकांनी तर नवी मुंबईतील 30हून अधिक नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला। तर ठाणे नवी मुंबई आणि कल्याण या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय। सर्व नगरसेवक जे त्या ठिकाणचे त्यांनी देखील आपला पाठिंबा आता थेटपणे शिंदे सरकारलाच दिल्याचं दिसतंय। सर्वात आधी याची सुरुवात झाली ती ठाणे जो बालेकिल्ला आहे खुद्द एकनाथ शिंदे यांचा त्या ठिकाणाहून सुरुवात झाल्यानंतर त्याचं लोण हे नवी मुंबईला जाऊन पोहोचलं। नवी मुंबईतही अनेकांनी अशाच प्रकारे पाठिंबा दिला। तर आज तिसरा धक्का कल्याणच्या निमित्तानं शिवसेनेला बसलाय। तिथे कोणीही नगरसेवक नाही। मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, तिथे प्रशासक नेमलेले, त्याच्यावर तिकडे आता नगरसेवक कोणी नाही। हा बाबा इकडून 20 लोक गेले, तिथून 22 लोक गेले, हे आकडे असू शकतात, पण नगरसेवक गेले असं कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे। त्यांना परत आता निवडणुकीत निवडून यावं लागेल, मग ते नगरसेवक होते। आणि या तिन्ही भागामध्ये शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील। हे कदाचित माजी नगरसेवक असतील। ऐन पावसाळ्यामध्ये राज्यातील नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं 17 जिल्ह्यातल्या 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। या निवडणुकीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे। प्रचारासाठी उमेदवारांना अवघे 2 आठवडे मिळणार आहेत। मुख्य बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या पोटात आत्ताच गोळा आलाय। आरक्षणाशिवाय निवडणूक झाल्यास त्याचा सर्वच राजकीय पक्षांना फटका बसण्याची ही शक्यता आहे। पावसाळ्यात सार्वत्रिक निवडणुका न घेण्याचा पायंडा मोडीत निघालाय। यंदा पहिल्यांदाच पावसाळ्यात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। तर भर पावसामध्ये या निवडणुका तर जाहीर करण्यात आलेल्या आहेतच, त्यानंतर मात्र 17 जिल्ह्यातल्या 92 नगर परिषदेमध्ये मतदान होणार आहे। निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलं। 4 नगरपंचायतींमध्ये देखील अशाच प्रकारे हे मतदान पार पडताना दिसेल। कमी पर्जन्य असलेल्या जिल्ह्यातही आता निवडणुका पार पडताना दिसतील। तर निवडणूक प्रक्रिया ही 20 जुलैपासून सुरू होतीये। 22 ते 28 जुलैपर्यंत अर्ज भरता येतील। 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागं घेण्यासाठीची मुदत असेल। तर 18 ऑगस्टला मतदान आणि लगेचच 19 ऑगस्टला त्याचे निकालही समोर येतील। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका पार पडतील ते आपण पाहतोय। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, त्यानंतर धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि अमरावती, बुलढाणा या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका पार पडताना दिसतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय। मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्या ताफ्याला असलेला विशेष प्रोटोकॉल नाकारलाय। मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येत असते, मात्र त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहन चालकांना मनस्ताप होतो आणि या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेत। शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टानं जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलेलं आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारी प्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं। संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता। त्यांच्या याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती। गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्यांनी राऊत यांना या प्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा दिला होता। अखेर कोर्टानं अटक वॉरंट जारी केल्यानं राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे।
मेट्रोपॉलिटन कोर्टाने वॉरंट काढलं. प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीटोमय्या यांची नाहक बदनामी केली. इंडियन पिनल कोड सेक्शन 499 आणि सेक्शन 500 अंतर्गत संजय राऊतांच्या विरोधात कारवाई होणार. तर राज्यातल्या प्राईम टाईम बातम्यांनंतर आता बातमी आहे देशातून. पवित्र अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीनंतर पाणी वाढल्यामुळे अनेक भाविक यात अडकले. यावेळी भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव दल पोहोचलेलं होतं. या घटनेचे थरकाप उडवणारे व्हिडिओज देखील आता समोर येऊ लागले आहेत. या ढगफुटीत आतापर्यंत 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथ गुहेजवळ मोठ्या संख्येनं भाविक जमा झालेले होते आणि त्यांना वाचवण्यासाठी NDRF आणि SDRFची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान भाविकांच्या तंबूमध्ये पाण्याचा लोंढा शिरल्यानं 25 तंबू वाहून गेल्याची माहिती कळते. त्यामुळे या ठिकाणी आता बचाव कार्यालाही वेग आलेला आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या प्राईम टाईम घडामोडी. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.